म्हसवड पंढरपूर मार्गाजवळील तांदुळवाडी गावाजवळ काल एक भीषण अपघात घडलेला आहे। देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांचे पिकअप वाहन रस्त्यालगतच्या एका खोल आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले। या घटनेमध्ये 6 महिन्यांच्या चिमुरड्यांसह 8 भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 6 ते 7 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे। मृत आणि जखमी भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत। देवदर्शन करून परतताना काळाचा घाला आल्याचं मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेलं आहे। रांजणी गावातील एकाच कुटुंबातील आणि नात्यातील भाविक रविवारी सकाळी म्हसवड येथे श्री सिद्धनाथ देवाच्या दर्शनासाठी गेले होते। दुपारी दर्शन घेऊन पिकअप वाहनाने ते आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात घडलेला आहे। तांदळवाडी गावाजवळ आले असता चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यापासून अवघ्या 20 ते 25 फुटांवरती उघडी विहीर होती आणि वाहन थेट विहिरीमध्ये जाऊन कोसळले। काही क्षणातच संपूर्ण पाण्यात बुडाले। अपघात घडताच मोठा आवाज देखील झाला। तांदुळवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेत प्रसंगावधान साधत या ठिकाणी सतर्कता दाखवली आणि विहिरीत प्रचंड पाणी असल्याने बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते। तरीही तरुणांनी जीवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उड्या घेतल्या। त्यांनी वाहनांचे दरवाजे आणि काचा तोडून आत अडकलेल्या 6 ते 7 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख देखील व्यक्त केलेलं आहे।